मनामध्ये प्रश्न निर्माण केले त्यांच्याकडे अनेक लोक येतात ते कसे म्हणजे ही जी बुद्धाची जे ज्ञान साधना आहे त्याला इथल्या बौद्धिस्ट लोकांनी भिक्खूंनी आणि इतर लोकांनी ध्यान साधनेमध्ये कन्वर्ट केलं आणि त्यालाच बुद्धाचा धम्म म्हटलं गेलं आणि तोच म्हणजे सर्वश्रेष्ठ. परंतु बुद्धाने काय दिलं, कशाला महत्व दिलं? प्रज्ञेला प्रज्ञा. आणि हे कसं पूर्व अनुभवाचं त्यांच्यावर मार्गशीने दाखवलं पूर्ण अनुभव कसा होता. इकडे बसले होते बरगडच्या घड्यानंतर किंवा इतरही त्यांचं बालपण जे आहे ते बालपण केलं म्हणजे हा काय झाला पूर्व अनुभव झाला बुद्धाचा. बुद्धाचा तो बालपणापासूनचा तर म्हणजे ध्यान साधनेमध्ये बसल्यानंतर आणि तेव्हाच ध्यान साधनेमध्ये आपल्याला काय सांगताय तेव्हाच त्याने ध्यान जे करण्याचं होतं ना सगळ्या पिढ्या दिल्या, सगळ्या टाईपच्या पिढ्या दिल्या, सगळे यातना भोगल्या. एक दाणा खाल्ला, एक घास खाल्ला, एका पोळीवर राहिले, पूर्ण हाडाचा सापळा झाला, काडीसारखं शरीर झालं. आणि त्याच्यानंतर बुद्धाने जगाला सांगितलं ह्या शरीराला पिढा देऊन काही फायदा नाही. तरी पण ते न समजता लोक शरीराला पिढाच देत आहेत. आणि हे प्रथमता त्याचा शोध कसा बुद्धा मनाचा शोध कसा बुद्धाने लावला तशा बुद्धाच्या ज्ञान प्राप्तीचा शोध घेतला. आणि अजून हा शब्द कोणीच वापरला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञान साधना, बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञान साधना आजपर्यंत हा शब्द कोणी वापरला नाही. आज आपल्याला पहिल्यांदा ह्या सेमिनरीमध्ये भंतेजींच्या मुखातून आपल्याला पाहिला. आणि आपण काय तुलना करतोय बुद्ध आणि बाबासाहेब. बुद्धापासून तर बाबासाहेबांपर्यंतचा तर कांशीरामजींचा पर्यंतचा प्रवास आपल्याला हे समजायला पाहिजे. बाबासाहेबांनंतर आणखी त्यांना एक त्यांच्या विचारावर चालणारा किंवा बाबासाहेबांना अनेक नव्या तऱ्हेने प्रोड्यूस करणारा जो कोणी व्यक्तिमत्व असेल बाबासाहेबांनंतर ते कांशीरामजींची तुलना सम्राट अशोकासोबत होते. कारण सम्राट अशोकाने कसं म्हणलं म्हणजे सम्राट अशोकाने जो भारत घडवला कांशीरामजींना आपल्या एका वाक्यात म्हटलं होतं मेरे सपनों का भारत कुछ कुछ सम्राट अशोक के भारत. हे या वाक्यावरून आपण बोध काय आणि त्यांनी ती करू लागली. जी विरासत बुद्धिस्ट विरासत होती ते विरासत उत्तर प्रदेशामध्ये निर्माण केली. आणि आज पूर्ण भारतातले लोक आंबेडकरी लोक मराठी म्हणजे महाराष्ट्रातले लोक खूप आदराने त्या आंबेडकर स्मारकाला आणि युतीमध्ये त्या कांशीरामजीच्या संघर्षातून बनवलेल्या त्या सगळ्या गोष्टीला एक आदराने इतिहास जो इतिहास सम्राट अशोकाने बनवला आणि हजारो वर्षानंतरही उत्कलनंदीच. तर हे महापुरुषांचा हा संघर्ष जो आहे तर बुद्धापासूनचा बाबासाहेबांपर्यंतचा जो संघर्ष आहे हा संघर्ष आपल्याला सोबत आठवण करायचा आणि सोबत आपल्या जीवनामध्ये त्याला शिकायचं. आणि म्हणून भंतेजींनी बाबासाहेबां बुद्धाची ज्ञान साधना म्हणजे जे सकाळी आपण शिकलो मार्सेला परतून लावलं एवढं वीर्य एवढं श्रद्धाभर कितीही तुम्ही काही करा बोलते आहे मार्सेसोबत. आजही आपण अनेक लोकांना जर विचारलं बुद्धांनी कोणत्या मार्सेने आक्रमण केलं मार्सेला त्याच्यात तुटून पडली तर काय उत्तर मिळते असं म्हणते कोणीतरी आक्रमण केलं असेल कोणीतरी गेले असेल त्यांच्याकडे त्यांना मारायचं. म्हणजे आपण कुठे आहोत हे महासेना जे स्वतःमध्येच निर्माण झाली स्वतःच्या चित्तामध्ये निर्माण झाली आणि त्या महासेनेला स्वतःचं चित्त आक्रमण म्हणजे विचारांचा संघर्ष मनामध्ये आहे. विचारांचा संघर्ष मनामध्ये आहे आणि त्या विचाराच्या संघर्षातून बुद्ध त्यांना परतून लावले. आणि आपल्याला आजही ट्रेनिंग झाल्यानंतर कितीतरी वर्ष वापरल्यानंतर महिने 2 वर्ष वापरल्यानंतर 6 महिने या सेनेमध्ये राहिल्यानंतर भंतेजीच्या सानिध्यात राहिल्यानंतरही अजून काही लोकांना कळलं बिग पॉइंट्स काय आहे कोणती मार्सेना आहे आणि आम्ही काय करतो. आणि हे तुम्हाला अल्प आज विद्यार्थी कसे मिळत आज विद्यार्थी कसे मिळत कोवळं मन आहे कोवळे आहे आणि तुम्हाला
याच्यावर जर तुम्हाला आकार दिला, जसं आपण म्हणतो ना, मातीचं भांड जे आहे कुंभार बनवते, त्या मातीत टाकते आणि त्याला काय बनवायचं तर ते आपल्या कल्पनेनं मडकं बनवायचं, छोटी कुंडी बनवायची असेल तर त्याच मातीच्या मातीला पाहिजे तसा आकार पाहिजे तसं आणि त्याला सुकवतात. सुकवायच्या पहिले, भट्टीत टाकायच्या पहिले एकदा सुकलं तर त्याला पुन्हा आकार देता येतो. म्हणून कोवळ्या मातीमध्ये आपलं कोवळ मत असतं आणि एकदा जसं झालं करोड झालं मग कोणाचं ऐकत नाही, मग कोणाचं ऐकलं जात नाही, मग तो आपल्या नव्या दुनियेमध्ये पदार्थ करतो. म्हणून आपण जे आहोत, आपण आपल्याला आकार देऊ शकतो, आपल्या चित्ताला, आपल्या मनाला आपलं विजन डिसाईड करू शकतो आणि ते विजन डिसाईड करत असताना आपल्याकडे काय पाहिजे. जर करेक्ट विजन असेल, करेक्ट मार्गदर्शन असेल तर आपण करेक्ट लाईन, आणि हे मार्गदर्शन नाही मिळालं. अनेक लोक आहेत दुनियामध्ये, भारतामध्ये, समाजामध्ये आपापल्या परीने करत आहेत, परंतु या सेमिनरीमधून ज्या लोकांना एक संधी मिळते आणि 50 लोक येईल, 100 लोक येईल, कमीत कमी 25 लोक घडेल, नाही 100 घडले, पण एक एम असायला पाहिजे. आपण जास्तीत जास्त लोकांना ते सांगितलं आणि ते काम सेमिनरीमध्ये चालते. आणि म्हणून हे जे आपल्या घरीवर फोटो राहतात, त्या फोटोचं महत्व, त्या फोटो ठेवण्याचा उद्देश आपल्या डोळ्यासमोर सारखं हे करतात. आता आपल्याला हे माहीतच नाही, त्यांची हे साधना माहित नाही, त्यांचा अभ्यासक्रम माहित नाही, त्यांचा इतिहास माहित नाही. फोटो लावून काय आहे, मग एखाद्याच्या घरी गणपतीची कोणाची फोटो मूर्ती आहे, विठ्ठलबाबाची आहे, साईबाबाची आहे, शंकराची आहे, त्या मूर्तीमध्ये ना आपल्या 2 महापुरुषांच्या फोटोमध्ये ठेवल्या घरी तर फरक काय? रोज आपण पाहतो काहीच नाही, काय फोटो 14 एप्रिल आले, 6 डिसेंबरला बाहेर काढतो, बर्थडे बाहेर काढतो, झालं संपलं. परंतु त्याचं टार्गेट, त्याचं एम जेव्हा तुमच्या चित्तामध्ये आहे, त्याचा इतिहास तुम्हाला माहित असेल, तेव्हा ते बंड केल्याशिवाय. बंड हे जसं पृथ्वीच्या गर्भामध्ये अनेक हालचाली चालू आहेत, पृथ्वीच्या गर्भामध्ये अनेक हालचाली चालू आहे, अजूनही हालचाली चालू आहे, अजूनही कुठे कुठे स्फोट येते, अजूनही कुठे कुठे लावा बाहेर. आमच्या ह्या तरुण पिढीचा लावा बाहेर येण्यासाठी आणि त्याच्यातून येणाऱ्या काळातला एक महापुरुष तयार होण्यासाठी हा जो लावा आहे त्याला आपण तपवलं पाहिजे ना. कोणत्या भट्टीमध्ये? त्या बाबासाहेबांच्या, बुद्धाच्या, महापुरुषांच्या भट्टीमध्ये, विचारांच्या भट्टीमध्ये आपण तपवलं पाहिजे. आणि तपवल्यानंतर त्याला आकार देता येईल, थंड झालं तर आकार थोडी देता येईल. म्हणून अशा ह्या मनावर संस्कारित मन करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी काल आपण जे सकाळी पाहिलेलं आहे, बुद्धाची ज्ञान साधना, बुद्धाची पण ज्ञान साधनाच होती. ज्ञान प्राप्ती म्हणजे ज्ञान साधना. जगात बुद्धाने पहिल्यांदा सांगितलं की माणसाला चित्त असते, मन आहे, एक अवयव आहे, सर्वश्रेष्ठ अवयव आहे, आणि त्या अवयवाच्या भविष्यावर माणूस कितीही उच्चांक काढू शकतो, कोणताही उच्चांक काढू शकतो. पण त्याला माहित पाहिजे माझ्याकडे हे एवढं मोठं इंद्रिय आहे, सगळं काही आपल्याकडे आहे, पण चालवता येत नसेल काय फायदा? वडिलांनी घेऊन दिलं, चालवतो, पैसा आहे घेऊन दिलं, पण त्याला इंटरेस्टच नाही कॉम्प्युटरमध्ये, आणखी याच्यामध्ये, त्याला मोबाईलमध्येच इंटरेस्ट असेल, काय फायदा? किती योगायोग. भंतेजी इथे परिचय करून देत आहे, नाव देत आहे, माहित नाही. जे भंतेजी होते ना, हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करत आहे, माहित नाही कोणाला, भंतेजी नाव घेऊन 2 मिनिटात व्यक्ती हजर. ही आहे नैसर्गिक ताकद एकमेकाला ओळखण्याची. तर एक विचाराचे लोक कसे आकर्षित आहेत. आता हे आमचे 2 वर्ष झाले या लोकांसोबत माझा संपर्क आहे, भंतेजी पण प्रत्येक वर्षी तिथे जाऊन येतात. तर हे गाव जर तयार झालं तर एक छोटंसं गाव, पुणेपासून 20 किलोमीटर, एकदम त्या नदीच्या किनारी, इतके इंटरनेट, परंतु इथून क्रांती होणार आहे, त्या गावातून क्रांती होणार. त्या गावातले जे हे युवा पिढी आहे, हे युवा पिढी एकदम गाव सुधारतात. हे लोक आता याच्या जवळ आले, धर्माच्या जवळ आले आणि धर्म समजायला लागले, तर हे लोक क्रांती करतात. तर अशी क्रांती जी आहे प्रत्येक गावागावात
ते युवकांच्या मनात झालं पाहिजे. 70 वर्षामध्ये काय झालं? फेऱ्या झाल्या, मोठी फेरी, मोठी प्रभात फेरी. बाबासाहेबांची जयंती डीजे लावून, बँड वाजा लावून, धुल्ला 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 करत, म्हणजे आपण अनुकरणच करत गेलो. आणि जे आपले विरोधक आहे ते कधीच एवढी मिरवणूक करणार, संघाचे लोक कधीतरी मिरवणूक पाहिली, कधीतरी त्याचे जाहीर भाषण पाहिलं, कधीतरी त्यांचं चिंतन म्हणून पाहिलं, तितकं म्हणत त्याचं अंडरग्राऊंड झालं. आणि आपलं मंच लावून, माईक लावून, 2 भोंग्यांना नाही, पुन्हा सामोर लावून लोकांना ऐकायला गेलं पाहिजे. काय क्रांती झाली 70 वर्षात? क्रांती करण्यासाठी अशा अंडरग्राऊंड ह्या ज्या नव्या पिढीच्या मनाला आकार द्यावा. हे लोक तुम्ही बघा, जे अतिरेक करणारे लोक आहेत, स्वतःला इथून एकदम काही करायला तयार होते, बॉम्बस्फोट करायला तयार होते, स्वतःला मानवी बॉम्ब बनवतो आहे, स्वतःला नक्षलाईट बनवतो आहे, स्वतःला म्हणजे मरणार आहे त्याला माहीत आहे, तरी पण तो त्या सामोरं जात आहे. कशासाठी? का जाते? कारण त्याला ह्या अशा लोकांनी त्यांच्या मनाला ट्रेनिंग दिली असते, त्याचे मन बनवलेले असते आणि त्याला त्याच्यामध्ये एक उत्साह निर्माण केलेला असते. आपलं किती अपमान होत आहे, आपला किती हे होत आहे, आणि त्याला सोबत दोघंही दिले. तुझं काय आहे ते पाहून घेऊ. त्याला वाटते का मी एवढा गरीब, मला जर एवढा पैसा मिळत असेल तर माझं एक बलिदान दिलं किंवा माझा मृत्यू झाला तरी काय फरक पडते. आणि ते लोक तयार. आम्हाला ती क्रांती नाही करायची. आमच्या महापुरुषांनी ते सांगितलेलं नाही, बुद्धाने ते सांगितलेलं नाही. बुद्धाने ह्या इथली व्यवस्था जी ब्राह्मणिझमची व्यवस्था आहे, जे अय्यासी जीवन जगत होते, कोणाचीही पोरगी, कोणाचीही स्त्री सुंदर दिसली, कोणाचंही जनावर यज्ञ संस्कृतीमध्ये त्याला बळी द्यायचा, मदिरा प्यायचा आणि अय्याशी जीवन जगायचं, ही व्यवस्था होती. आणि त्याच्यावर बंड करण्याची कोणाची तयार नव्हती. त्या व्यवस्थेवर बंड करणारा पहिला व्यक्ती म्हणजे तथागत होता. आणि ती व्यवस्था बदलवली. कशी व्यवस्था बदलवली? काय होतं त्यावेळेस? जिंकायचं काय होतं? लढाया करून राजाला जिंकायचं, माणसं मारायचे, कापायचे, तलवारी चालवायच्या, भाले चालवायचे. परंतु बुद्धाने ती व्यवस्था उलटी पाडली. आणि कशाच्या वर्षावर? करुणा, मैत्री, प्रेम आणि सर्वात महत्वाचं प्रज्ञेच्या वर्ष. प्रज्ञा विकसित केली, माणसाला समजून सांगितलं तुमचं भलं कशामध्ये आहे, तुमचं भलं कशामध्ये आहे, तुम्हाला कुठून चांगलपणा कुठून मिळतो. आणि बुद्धाचं नेतृत्व पूर्ण जनतेनं स्वीकारलं. आणि तिथून मग कलाटणी मिळाली, ब्राह्मणी व्यवस्था नष्ट केली आणि मानवतावादी व्यवस्था निर्माण झालेली. मानवतावादी व्यवस्था पुन्हा काही दिवसानंतर पुन्हा पलटी झाली, पुन्हा 8-9 वर्षानंतर. आणि नंतर बाबासाहेबांसारखा जग म्हणजे जगातून प्रथम क्रमांक शिकलेला माणूस निर्माण झाला. आणि त्यांनी सेम बुद्धाच्या प्रिन्सिपल, बुद्धाच्या धर्तीवर एका पेनाच्या, म्हणून आपण म्हणतो ना, पेनाच्या टोकावरती गाणं आहे ना, माझ्या बाबाने बदलवलं एका पेनाच्या टोकावर. काय म्हण बरं? एका पेनाच्या टोकावर, माझ्या भीमाने देश उचलला एका पेनाच्या टोकावर. बोलतो ना आपण, कुठून किमया झाली? बुद्धाने कुठून केली? शस्त्र हातात नाही घेतलं, तेव्हा शस्त्र होतात. आजही अनुभव बाप बनवत आहे, लोक मारत आहे, अजूनही अनेक लोकांचे मृत्यू होत आहे. ही लोक संघटना बनवून आजही आपण या समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांना मर्डर केलं जात आहे. पानसरे, नरेंद्र दाभोळकर, माहिती आहे ना तुम्हाला? कलबुर्गी पत्रकारिता, समाजाला न्याय देण्यासाठी त्यांना शूट करून मारल्या जाते. त्याची मारेकरी सापडत नाही भारतात. ही व्यवस्था अजूनही ते काम त्याच्यावर विश्वास ठेवत आहे, पण आम्हाला त्या गोष्टीवर विश्वास नाही करायचा. जसं बुद्धाने बदलवलं, तसं बाबासाहेबांनी पेनाच्या टोकावर जसा देश बदलवला, तसंच आम्हाला पण बदलवायचं. आणि हे बदलू शकते हा स्वाभिमान, हे पॉझिटिव्ह थिंकिंग बाबासाहेबांनी. परंतु समजत तेव्हा की नाही, आपल्याला मॅथमॅटिक्स सोडवायचं आहे, तर सूत्र समजलं तर पटापट पटापट सोडवून उत्तर येईल. पण सूत्र समजलं जर नसेल
तर मॅथमॅटिक्स सोडवायला कठीण जाते. हे बाबासाहेब हे गणित आहे. बाबासाहेबांचा विचार हे गणित आहे आणि त्याला जर उत्तर करेक्ट पाहिजे असेल तर बाबासाहेबांचं जे सूत्र जे आहे ते सूत्र समजलं आणि सूत्र म्हणजे हेच आहे ज्ञान साधन. बुद्धाचे ज्ञान साधन बाबासाहेब अशी आपण तुलना करतो. तर आपण ते समजून घ्यायचं आहे, त्याचे नोट्स काढायचे आहे. भंतेजीच्या मुखातून आलेला एक शब्द तुम्ही त्या वहीत लिहून करा आणि नंतर तो शब्द आठवत नाही तर त्या शब्दाच्या आठवल्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंड आठवेल. भंतेजीचा मर्म काय त्याचा शब्दच नाही राहणार आपल्याकडे, एवढं लक्षात नाही. आपण व्हिज्युअलायझेशन करत आहोत, आपली प्रॅक्टिस करत आहोत. परंतु एक शब्द आला तर कुठे लिहून टाका. वाक्य नाही लिहिता तरी चालेल त्यावेळेस, पण शब्द लिहा. शब्दाबद्दल मग तुम्हाला पुन्हा येते. म्हणजे सांगितलं अभ्यास कसा करायचा, प्रॅक्टिकल सांगितलं आणि तेच आपण प्रॅक्टिकली येते. तर आपण अभी हम नए विषय को शुरुआत कर रहे हैं. अभी का दूसरा सत्र है. दूसरे सत्र में जो नया विषय है वो है सिद्धार्थ की ज्ञान प्राप्ति की साधना. यानी सिद्धार्थ को कैसे ज्ञान प्राप्त हुआ, यानी अपने आप हुआ क्या? सिद्धार्थ ने ज्ञान प्राप्त किया. कोई चीज अपने आप होती है? करना पड़ता है. उन्होंने उस तरह से किया. तो जब सिद्धार्थ ने कपिलवस्तु नगर छोड़ने के बाद उनकी पत्नी जो यशोधरा है, यशोधरा ने एक वचन दिया था कि आप ये छोड़ के जा रहे हो तो ऐसा कुछ करो कि समाज जो दुखी है, समाज के दुख दूर करने का मार्ग तुम संशोधन करो और समाज को सुखी बनाने का रास्ता दो. ये हमारे लिए चैलेंज है और बच्चों के लिए भी चैलेंज है. और अपना जीवन, पूरा जीवन ये स्ट्रगल फॉर एग्जिस्टेंस है. पूरा जीवन ही संघर्ष के लिए है. हर पल हमारे लिए संघर्ष के लिए बना है. जैसे कुछ देहात से लड़के आते हैं नागपुर में, पढ़ने के लिए आते हैं, किराए की रूम करके आते हैं, उसमें स्वयं भोजन पकाते या फिर होटल से टिफिन मंगाते. तो ये सारा खर्चा उसके माँ बाप करते हैं. मेरे लाइब्रेरी में तो अभ्यासिका में ऐसे कुछ लड़के थे कि जो लान में वगैरह खाना परसते ना, पर खाना परसने के लिए जाते थे रात को, ड्यूटी करते थे रात को. कुछ ऐसे भी लड़के हैं. तो हम जब घर बार छोड़ के आते हैं, अभी हमारे ऊपर जिम्मेदारी कौन सी है? माँ बाप ने कोई जिम्मेदारी दी है हमको? माँ बाप ने तुम्हारी जीवन की पूरी जिम्मेदारी अपने पे उठाई. तुम सिर्फ अपने जीवन को सुधारने का प्रयास करो. खाने पीने का प्रबंध, कपड़े लत्ते का प्रबंध हम करते हैं. माँ बाप हमारा सारा खर्चा उठा रहे हैं, पूरा माँ बाप हमारा प्रबंध कर रहे हैं. तो उनकी अपेक्षा रहती है माँ बाप की
कि उनकी अपेक्षा ये रहती कि मैं बच्चे के लिए इतना कर रहा हूं, उनके फटे कपड़े रहेंगे लेकिन वो चाहते कि मेरे बच्चे को अच्छा ड्रेस हो, उनके पास मोबाइल नहीं रहेगा लेकिन वो चाहते कि मेरे बच्चे के पास अच्छा मोबाइल हो। जो भी आप मांगो वो माँ बाप आपकी इच्छा पूरी करते हैं, अपनी इच्छा बाजू में रखते हैं लेकिन आपकी इच्छा पूरी करते हैं। किसके लिए करते हैं? उनकी अपेक्षा आपके प्रति होती है। सब कुछ ये करते एक आशा होती है कि बच्चा आगे बढ़े, बच्चा कुछ तो भी अपने जीवन में करे, अपना स्थान निश्चित करे, अपने ध्येय की पूर्ति करे। और जो भी बच्चे अपने माँ बाप की अपेक्षा को समझते नहीं, उनके त्याग को नहीं समझते, उनके संघर्ष को नहीं समझते, कितना त्याग करना पड़ता है, कितना संघर्ष करना पड़ता है। उनके त्याग को जो बच्चे समझते नहीं, और जो बच्चे समझते हैं कि युवा अवस्था ये एंजॉयमेंट के लिए है, युवा अवस्था हमारा एंजॉयमेंट मौज करने के लिए है, कोई जवाबदारी उठाना नहीं चाहते, पूरी जवाबदारी माँ बाप पर छोड़ देते। पैसे लगते, मुझे इतना पैसा चाहिए, मुझे स्वेटर चाहिए, मुझे मोबाइल चाहिए, मुझे जो चाहिए। माँ बाप कभी नहीं बोलते कि नहीं, जो चाहिए वो लेकर, जो चाहिए वो ले लो, लेकिन तुम्हारा जो एम है, तुम्हारा गोल है, तुम्हारा ध्येय है, वो कोई भी हालत में पूरा करो। उनकी आशा रहती है। हर 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 इंसान आशा पे जीता है, उसको हर एक इंसान को आशा होती है, उसके पीछे हर इंसान का मकसद होता है, प्रयास होता है। तो सिद्धार्थ ने जब गृहत्याग किया, करने के बाद जो राजगृह में आए कि नहीं, राजगृह में आए, राजगृह में आने के बाद वहां के राजा कौन थे? राजगृह के राजा बिंबिसार थे, बराबर है। बिंबिसार उनके पिताजी को पहचानते थे, शुद्धोधन उनके पिताजी का नाम। उनको जब पता चलता है कि ये सन्यासी बन के आए, राजकुमार है, सन्यासी बन के आए, उनको मिलने के लिए जाते और उनको कन्विंस करते कि ये सब छोड़ दो, ये सब छोड़ दो, कुछ इसमें ये नहीं है, फिर घर वापस चले जाओ, नहीं तो मेरे पास रहो, मैं अपना आधा राज तो आपको देता हूं, या फिर आपका कोई दुश्मन है, जैसा सेनापति ने उनके साथ विरोध किया था साक्य संघ में, आपका कोई दुश्मन है तो उनको मिटाना है तो मेरी सेना लेके जाओ। बहुत समझाया उसको, सिद्धार्थ को। सिद्धार्थ बोले नहीं, बोले मैंने जो संकल्प किया, दृढ़ संकल्प किया। कौन सा दृढ़ संकल्प किया था? कि जो मानव जाति की समस्या है, मानव जाति का दुख है, मानव जाति की पीड़ा है, उस पीड़ा को दूर करने का मार्ग मैं संशोधन करूं, नया मार्ग ढूंढ के निकालूं मैं।
वो उनका मकसद था। सिर्फ गृह त्याग नहीं था, उनके पीछे एक मकसद था। उसके लिए उन्होंने जो त्याग किया वो बहुत बड़ा त्याग था उनका। पैदल चले, पहाड़ी पे चले, बहुत तकलीफ उठाए। तो उनके सामने प्रश्न थे, कुछ समस्याएं थी। वो मूल समस्याएं थी कि समाज पीड़ित है, दुखी है, कलह है, घर घर में कलह है, भाई भाई में झगड़े होते हैं, बहन भाई में झगड़े होते हैं, हर समय झगड़े होते हैं घर में, राजा राजाओं में झगड़े होते हैं, कलह होते हैं। इसका कारण क्या है? झगड़ते रहते, राजा राजा में खून बहता है। तो उसके पीछे क्या कारण है और उसका मार्ग क्या है निराकरण करने का? इसलिए उनके मन में जो प्रश्न थे, वो प्रश्न का उत्तर पाने के लिए वो हमेशा तड़पते रहते थे कि, और प्रश्न खुद के लिए नहीं थे कि मेरा कैसा होगा, मुझे क्या मिलेगा। समाज के लिए, समाज के लिए प्रश्न थे, मानव जाति के प्रश्न थे उनके सामने।